साताऱ्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर एक भव्य असा पूल बांधला जातोय। या पुलाचं 90% काम आता पूर्ण झालंय। महाबळेश्वरकडून सोळशी आणि कांदाट खोऱ्याला जोडणारा हा 540 मीटर लांबीचा पूल असणार आहे। या पुलासाठी तब्बल 175 कोटी रुपये खर्च करण्यात आले। तब्बल 150 फुटांवरून या पुलाचा आढावा सुद्धा आम्ही घेतलाय। आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी हा आढावा घेतलाय। सोळशी खोरं आणि कांदाटी खोऱ्याला जोडणारा महत्वाकांक्षी असा हा भव्य असा पूल या कोयना जलाशयावर होतोय आणि तुम्ही पाहू शकता मी आता जवळजवळ 150 फूट उंच वरती आहे आणि या वरून तुम्हाला हे विहंगम दृश्य दाखवतोय। हे कांदाट खोरं आहे। या खोऱ्यामध्ये एकूणच ह्या कोयना जलाशयावर बांधला जाणारा हा जवळजवळ 175 कोटी रुपये खर्चून बांधणारा पूल जो बनवला जातोय, आपण त्याच्यावरती जी गॅलरी बनवली जाणार आहे त्या ठिकाणी आता आपण पोहोचलोय आणि या ठिकाणावरून आपण हे विहंगम दृश्य दाखवतोय। खरं तर निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असणारा हे महाबळेश्वर तालुक्यातला भाग आहे आणि हा जवळजवळ 105 गावांना जोडणारा पूल हा आता काही दिवसात काही महिन्यात हा सुरू होणार आहे आणि याचं काम आता बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे। 90% पुलाचं काम पूर्ण झालंय। त्याचबरोबर या पुलावर उभं राहून कोयनेचा हा सगळा विहंगम दृश्य सुद्धा पाहता येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लाइटिंग सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच पर्यटनाला चालना देण्यासाठी या पूल हा जो होतोय हा महत्वाचा भाग ठरणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, कोयना, सातारा।